नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत या लाडक्या बहिणींवर होणार कडक कारवाई. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरजू आणि वंचित महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी आर्थिक सहाय्य योजना ठरत आहे. ही योजना विशेषतः अशा महिलांसाठी राबवली जात आहे ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि ज्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध नाही. योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्थैर्य देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे तसेच त्यांना समाजात स्वाभिमानाने जगण्यास सक्षम बनवणे आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात हजारो महिलांनी यामध्ये अर्ज करून लाभ घेण्यास सुरुवात केली. परंतु अलीकडील काही दिवसात या योजनेशी संबंधित काही गंभीर बाबी समोर आल्या असून अपात्र महिलांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता अशा प्रकारच्या फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी अधिक कडक आणि ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची माहिती थेट आयकर खात्याच्या डेटाशी जोडली जाणार. सरकारने योजनेच्या अर्जदारांची आर्थिक पात्रता पडताळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक पाऊल उचललेले आहे. आता या योजनेची माहिती थेट भारत सरकारच्या आयकर विभागाच्या डेटाबेसशी जोडली जाणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी किंवा त्यांच्या पतींनी मागील काही वर्षात आयकर रिटर्न भरलेला असेल अशा अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना थेट वगळता येणार असून खऱ्या अर्थाने गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल. शासनाच्या मते योजनेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणणे हे अत्यंत आवश्यक होते, कारण आर्थिक सहाय्याचे वितरण हे नुसतेच कागदपत्री नव्हे तर वास्तवात गरजूंना लाभ देणारे असावे, हा यामागचा मुख्य हेतू आहे. फसवणुकीच्या प्रकरणांनी सरकारची चिंता वाढवली. योजनेच्या अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच काही भागातून फसवणुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या. काही अर्जदारांनी आपले उत्पन्न लपवले, काहींनी सरकारी नोकरीत असतानाही स्वतःला बेरोजगार असल्याचे दाखवले, तर काहींनी कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती लपवली. या सर्व प्रकारांमुळे खऱ्या गरजूंवर अन्याय होऊ लागला आणि योजनेचा मूळ उद्देश डावलला गेला. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने प्रत्येक अर्जाची सखोलाने डिजिटल तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तपासणीचं काम पूर्णपणे संगणकीकृत आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे, जेणेकरून कोणतीही मानवी चूक किंवा पक्षपात होणार नाही. पात्रता निकष स्पष्ट आणि कठोर. शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की लाडकी बहीण योजना ही फक्त आणि फक्त खऱ्या अर्थाने गरजू महिलांसाठीच आहे. यामध्ये पुढील पात्रता निकष अनिवार्य आहेत. महिलांचे वय 21 ते 60 वर्षादरम्यान असावे. महिला विवाहित, घटस्फोटित, विधवा किंवा एकल असाव्यात. महिलेचे किंवा तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे एकत्रित उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा अधिक नसावे. घरातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत कार्यरत नसावा. कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा. ही सर्व माहिती अर्ज भरण्याच्या वेळी आणि नंतरही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून डिजिटल पडताळणीद्वारे तपासली जाणार आहे. डीबीटी प्रणालीद्वारे थेट मदतीचे वितरण. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जातो, जो डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून वितरित केला जातो. ही प्रणाली अत्यंत सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेवर निधी पोहोचवण्याची खात्री देते. जर लाभार्थी चुकीचा असेल किंवा अपात्र असल्याचे आढळले तर सरकारी निधीचा अपव्यय होतो आणि हीच बाब सरकारला अत्यंत गंभीर वाटते. म्हणूनच यापुढे संपूर्ण प्रक्रिया पूर्णतः डिजिटल आणि खातरजमा करूनच राबवली जाणार आहे. फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा, गरजूंना मदत. शासनाने याबाबत आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केली आहे.
या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त गरजू, अपंग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठीच राखीव आहे. जो कोणी या योजनेचा लाभ खोट्या माहितीच्या आधारे घेत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याला मिळालेला लाभ वसूल करण्यात येईल. शासनाचा उद्देश आहे की अशा योजनांचा फायदा गरजूंना मिळून त्यांचे जीवनमान उंचवावे. यामुळे पारदर्शकता, जबाबदारी आणि प्रामाणिकपणा ही या योजनेच्या अंमलबजावणीतील प्रमुख तत्वे असतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही केवळ एक आर्थिक सहाय्य योजना नसून ती राज्यातील लाखो महिलांच्या आत्मसन्मानाचा आणि अस्तित्वाचा विषय आहे. त्यामुळे सरकारचा प्रयत्न आहे की फसवणूक करणाऱ्यांना बाजूला काढून खरंच गरजूंना आधार मिळावा. या योजनेमुळे शासन आणि जनतेमध्ये विश्वासाचं बंध निर्माण होईल आणि भविष्यातही अशा योजनांच्या माध्यमातून गरीब, दुर्बल आणि वंचित घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा मार्ग मोकळा होईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.